तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणेकर टेम्पोवाला अजितदादा या ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो जवळजवळ 4 दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय, पण काय टेन्शन नाही। मी डेली ब्लॉग करण्याचा मी प्रयत्न करतोय, पण थोडं जरा टाइम लागणार त्या गोष्टीला, कारण होणार आहे लवकरच आपण डेली ब्लॉग चालू करणार आहे आपण। व ते विषय वेगळा आहे। विषय आपल्याला महत्त्वाचा म्हणजे काय आहे ते तुम्हाला मी सांगतो। विषय मुद्दा तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो, तुम्हाला थंबनेल बघितल्यानंतर तुम्हाला मुद्दा कळेलच। आता मी सांगून पण काय फायदा नाही। तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करू। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑलवरती सेट करून ठेवा, ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि मित्रांनो एकदम मध्ये एकदम स्मार्टमध्ये तुम्ही ना व्हिडिओ स्किप करू नका। जर व्हिडिओ स्किप केलं तर तुम्हाला पूर्ण माहिती भेटणार नाही, मला जे सांगायचं असतं तुम्हाला ते मुद्दा कळणार नाही। कारण का की प्रत्येक गोष्ट एक असते, ती वेगवेगळं करून मला तुम्हाला सांगावं लागतं, तेव्हा ती समोरच्याला गोष्ट ती समजते। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू बघा। तर चला आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करू। तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की जे नवीन पार्टनर आहेत, ज्यांना पोर्टरवर गाडी लावायचे, नवीन गाड्या जॉईन करून घ्यायचे पोर्टरला, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की सध्याच्याला टाटा एस 3 व्हीलर आणि बडा दोस्त आणि पिकअप हा सेफ्टी म्हणजे पूर्ण टोटल गाड्या घ्यायच्या त्यांनी बंद केलेल्या पोर्टरला। आता पाठीमाग पिकअपचं सेक्टेम चालू होता, पण तो बंद केलेला आहे। हे तुम्हाला सांगायचं होतं आजची माहिती तुम्हाला। कारण कसं आहे माहिती आहे का, जर तुम्ही नवीन गाडी घेत असाल पोर्टरला लावण्यासाठी, पिकअप वगैरे बडा दोस्त वगैरे, तर थोडा टाइम थांबा, चौकशी करा ऑफिसमध्ये चौकशी करून मग गाडी घ्या। तुम्ही डायरेक्ट गाडी जर पोर्टरच्या नावावरती जर गाडी घ्यायला गेला डायरेक्ट, तर तसं काय करू नका, नाही तर ते तुमचं चांगलं डील। आणि सध्या परिस्थिती खूप बेकार आहे। आता मार्केट म्हणजे खूप सध्या डाऊन चाललेलं आहे पोर्टरचं। आता एवढं पाहिजे एवढं बुकिंग येत नाही आहे, म्हणजे जेवढं व्हायला पाहिजे धंदा तेवढा होत नाही आहे। त्यामुळे त्यांनी गाड्या घ्यायच्या आता बंद केलेल्या आहे, कारण आता पावसाचे सीझन आहे। पावसाच्या सीझनमध्ये ऑलरेडी धंदा कमी असतो, त्यामुळं जे आहे त्या गाड्यांना धंदा भेटला पाहिजे। नवीन गाड्या जर आणखी जॉईन केल्या तर त्यांना धंदा कुठून देणार, त्याच्यासाठी त्यांनी स्टॉप केले। आणि हे पोर्टरचा निर्णय खरंच मला खूप आवडलेला आहे, कारण खूप चांगला त्यांनी विचार केला आहे ह्याच्या पाठीमागं। कारण जर जुन्या लोकांना जर धंदा नाही भेटला तर नवीन लोकांना धंदा कुठून देणार, हा पण विषय आहे। तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की आजचा विषय आहे की टाटा एस वगैरे 3 व्हीलर परत पिकअप गाड्या घ्यायच्या बंद केल्या आहेत। त्यामुळे थोडंसं तुम्ही जर नवीन गाड्या घेत असाल तर थोडं थांबा पोर्टरसाठी जर लावण्यासाठी। जर तुम्हाला प्रायव्हेट तुमचा धंदा असेल, तुम्हाला प्रायव्हेट कस्टमर तुमच्याकडे असतील, किंवा तुम्हाला ट्रान्सपोर्टला गाडी चालवायची असेल, तर तुम्ही बिंदास तुम्ही गाडी घेऊ शकता, त्यात काही विषयच नाही आहे। ते खरं पोर्टरच्यासाठी गाडी घ्यायचं असेल तर थांबा। तर चला, आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा मित्रांनो की बरेचसे मला आपले सबस्क्रायबर विचारत असतात, जे नवीन जे टेम्पो धंद्यामध्ये आहेत ते, की पुण्यामध्ये कोणते ॲप चालू आहेत ऑनलाईन टेम्पोचे ॲप वगैरे, नाही का। तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, एक तर पुण्यामध्ये टेम्पो बुकिंगचं ॲप पोर्टर आहे, परत पोर्ट फ्लिप म्हणून एक आहे, आणि नंतर मोवर म्हणून एक आहे, आणि बाकी मग ते दुसरे ॲप आहेत, खरं ते काही कामाचे नाही आहेत। खरं हे सध्या 3 ॲप पुण्यामध्ये वर्किंग आहेत आता, ठीक आहे। खरं सगळ्यात जास्त बुकिंग पोर्टरवरती येतात, ते बाकीच्या ॲपवरती एवढे येत नाही आहे, म्हणजे पाहिजे एवढ्या बुकिंग येत नाही आहेत। तर हे आता सध्या पुण्यामध्ये ॲप चालू आहेत, ठीक आहे। आणखी एक तुम्हाला सांगायचं मित्रांनो की तुमच्या मनात हा पण प्रश्न असेल की बाबा गाडी लावताना काय डॉक्युमेंट लागतात, काय नाही वगैरे, कोणत्या गोष्टी लागतात, या सर्व गोष्टी मी त्यासाठी एक ब्लॉग पण बनवलेला आहे पूर्ण। तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही ते ब्लॉग तुम्ही सर्च करू शकता, पोर्टरला कशी गाडी जॉईन करतात वगैरे। कारण मी ऑल ॲपचं तुम्हाला सांगतो की तुम्हाला गाडी जर जॉईन करायची असेल तर कशी गाडी जॉईन करायची, काय डॉक्युमेंट लागतात हे तुम्हाला सांगतो मी। तर विषय काय माहिती का मित्रांनो, जर गाडी जॉईन करायची असेल तर पहिल्यांदा म्हणजे गाडीचे सर्व पेपर क्लिअर पाहिजेत, तुमच्याकडे TRचं लायसन पाहिजे। हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही गाडी जॉईन करू शकता, अदरवाईज तुम्ही गाडी जॉईन करू शकत नाही। आणि महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्हाला पेपर जर कोणते माहिती असेल तर तुम्हाला ते पण सांगतो मी। पेपर महत्त्वाचे लागतात, एक तर RC, इन्शुरन्स, POC आणि फिटनेस, ठीक आहे, आणि TRचं लायसन, प्लस तुमचं आधार कार्ड आणि बँकेची डिटेल,
हे तुमच्या नावचं हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजेत, तर तुम्ही गाडी जॉईन करू शकता कोणत्याही ऑनलाईन ॲपला. तर ऑनलाईन ॲप कोणतं आहे तुम्हाला पण सांगितलेलंच आहे. मूव्हर आहे, पोर्टफ्लिप आहे आणि पोर्टर आहे. हे 3 ॲप आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही 2 व्हीलर 3 व्हीलर टाटा एस पिकअप 407 ह्या गाड्या तुम्ही लावू शकता बिंदास. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, की तुम्ही जेव्हा ऑनलाईन कंपनीला जेव्हा गाडी लावता त्यावेळेस तुम्हाला हे माहिती पाहिजे की ऑनलाईन ॲपसाठी तुम्ही जेव्हा गाडी जॉईन करता ना, तर ते जे काहीतरी चार्जेस असतात त्या चार्जेस आपल्याला पे केल्यावरच आपल्याला गाडी आपली जॉईन होऊ शकते, हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पोर्टरचं काहीतरी 1000 रुपये 999 असं काहीतरी फीज आहे. त्यानंतरनं त्यांचं ब्रँडिंगचं 4500 रुपये 4000 रुपये असं त्यांचं ब्रँडिंग करून घ्यावं लागतं. त्यानंतरनं तुमचं मोरचं असेल, मोरचं पण काहीतरी मला माहिती नाही, तर सुरुवातीच्या टायमाला काहीतरी 200 का 250 रुपये त्यांचा रिचार्ज करावा लागत होता. आणि पोर्टफ्लिपचं तर माहीत नाही मला, पोर्टफ्लिपला बहुतेक नो चार्जेस आहेत. ह्या पद्धतीनं ऑनलाईन कंपनी चार्जेस घेत असतात गाडी जॉईनिंगसाठी, हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आणखी पण काय जणांचे प्रश्न येत असतात सबस्क्राईब लोकांचे, आपले पार्टनर लोकांचे, की ऑनलाईन टेम्पो धंदा कसं आहे, म्हणजे ऑनलाईनला गाडी लावण्यासाठी, पोर्टरला गाडी लावण्यासाठी किंवा दुसऱ्या कोणत्या ॲपला लावण्यासाठी गाडी घ्यायला पाहिजे का, टेम्पो घ्यायला पाहिजे का, त्याच्यावरती धंदा कसा आहे काय आहे. तर ह्याचं उत्तर असं आहे मित्रांनो, की जर तुम्हाला टेम्पो धंद्यातला अनुभव असेल 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षाचा, तर तुम्ही ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही धंदा करू शकता. कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, एकाच ठिकाणी धंदा कधीही आपल्याला पाहिजे तेवढा धंदा भेटत नाही, हे तुम्ही एक पहिल्यांदा लक्षात घ्या. ऑनलाईन कंपनीमध्ये, ऑनलाईन ॲपमध्ये तुम्हाला पाहिजे एवढा धंदा, पाहिजे तुम्हाला रोजचा जेवढा तुम्हाला कमवायचं आहे तेवढा तुम्हाला धंदा भेटणार नाही कधीही, ही रिॲलिटी आहे. आणि कधी कधी धंदा असतो, कधी कधी धंदा नसतो. जर तुमच्याकडे प्रायव्हेट कस्टमर असतील, प्रायव्हेट बुकिंग असतील, तुम्हाला जर बाहेरचं आउट स्टेशन भाडे तुमच्याकडे येत असतील, किंवा तुमच्या लोकलचे प्रायव्हेट कस्टमर तुमच्या ओळखीचे असतील, जे त्यांना आठवड्यातनं 2 वेळा किंवा आठवड्यातनं 3 वेळा किंवा महिन्यातनं 4-5 वेळा 10 वेळा अशा जर एक 5-6 कस्टमर 7-8 कस्टमर जर ओळखीचे तुमचे जर झाले ना, तर तुम्ही ऑनलाईन ॲपला तुम्ही गाडी लावून अशा प्रकारे तुम्ही मॅनेज करू शकता. पण तुम्ही जर डायरेक्ट नवीन, तुम्हाला अनुभवच नाही, तुम्ही टेम्पो धंद्यात उतरायला लागला आणि तुम्हाला जर टेम्पो घ्यायचं आहे आणि तुम्हाला ऑनलाईन ॲपला लावायचं आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला जमणं खूप मुश्किल आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, जर तुमच्याकडे जर धंदा नसेल प्रायव्हेटचा, नुसतं ऑनलाईन ॲपच्या धंद्याच्या भरोश्यावर जर गाडी घेतली, तर मित्रांनो तुमचं पुढं भविष्यामध्ये खूप अवघड होणार. त्यामुळे जरा थोडंसं विचार करून चला, कारण ऑनलाईन ॲपचा कधी भरोसा काहीच नाही. कधी पण गाडी घेऊ शकतात, कधी पण बंद करू शकतात, फाईन लावू शकतात, सस्पेंड करू शकतात. हे सगळे त्यांचे नियम असतात. त्यांच्या नियमामध्ये तुम्हाला राहून काम करायचं नवीन लोकांना खूप डिफिकल्ट आहे. जे जुनी लोक आहेत त्यांना अनुभव आहे, ते टिकू शकतात. कारण का की जर एखाद्या वेळेस ते ऑनलाईन ॲपनं जर त्यांना काढून टाकलं, बंद केली त्यांची गाडी, तर प्रायव्हेट धंद्यावरती ते कमसे कम धंदा करू शकतात. कारण नवीन लोक असं नाही करू शकत. नवीन लोक जर जमतं गाडी घेतली, त्यांनी 4-5 लाखाची गाडी घेतली, गाडी लावली आणि त्यांची गाडी एक 6 दिवसांनी 15 दिवसांनी महिन्यानं जर गाडी जर बंद करून टाकली गाडी त्यांची कुठल्या तर कारणास्तव, तर मग तुम्ही काय करणार पुढे, हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं नवीन गाडी घेताना थोडंसं विचार करा. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी छोटासाच बनवलेला आहे, पण माहिती त्यामध्ये खूप महत्त्वाची टाकलेली आहे. कारण कसं माहिती आहे का, बरेचसे प्रश्न असतात सबस्क्राईब लोकांच्या मनामध्ये, मित्रांच्या मनामध्ये, आपल्या पार्टनर लोकांच्या मनामध्ये, तर त्यांची उत्तरं त्यांना भेटली पाहिजेत. त्यासाठी मी एक 2-4 मुद्दे घेतले ऑनलाईन कंपनीचे, ऑनलाईन ॲपचे, आणि त्याच्यावरती आज ब्लॉग मी बनवला. मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, कसा नाही, आजची माहिती तुम्हाला आवडली का? तर जर आवडले असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑलवरती सेट करायला विसरू नका. कारण का की येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि दुसरी गोष्ट, टोपी का घातली माहिती आहे का, आता झाले संध्याकाळ, ठीक आहे, आता संध्याकाळ झाले, इथं गार हवा सुटले आणि पावसाचं वातावरण तर आहे, त्यामुळं म्हणलं जरा टोपी घालावी जरा, नाही का, म्हणजे जरा बरं वाटेल. आणि बसलो होतो, एक आपली बुकिंग झाली आपल्या आजची प्रायव्हेट, त्यामध्येच आपलं म्हणजे मेकअप झालं सगळं, आणि आता निवांत होतो, त्यामुळे म्हणलं ब्लॉग बनवावा.
आणि थोडंसं माहिती शेअर करावी तुमच्यासोबत. कारण कसं आहे, जसं मित्रांनो तुम्ही वाट बघता ब्लॉगची, तसंच मला पण आतुरता असते तुमच्यापर्यंत ब्लॉग पोहोचवण्याची. असं नाही की म्हणजे मला बनवायचं नसतं किंवा मी आळशीपणा करतो, असा नाही विषय. तो विषय काय असतो माहिती आहे का मित्रांनो, ब्लॉग बनवायचं म्हटलं ना तर मुद्दे पाहिजेत. नुसतं आपलं फिरायचं आणि ब्लॉग काढायचं त्यामध्ये काय पॉईंट नाही. जर मी ब्लॉग काढतोय तर तुम्हाला ते विषय तुमच्या पण पोचले पाहिजेत, तुम्हाला ते मुद्दे पटले पाहिजेत. तसं ते सगळ्या गोष्टी घडून यायला पाहिजेत, तेव्हा मी ब्लॉग बनवतो त्या गोष्टी. आणि डेली ब्लॉग मी बनवणार आहे, सुरुवात करणार आहे. आता आपल्याकडे चांगला मोबाईल पण आहे, चांगल्या कंपनीचा मोबाईल आहे, कॅमेरा एकदम मस्त पैकी. आता जरा संध्याकाळचा ब्लॉग काढतोय, लाईट बीट कमी आहे जरा. मी सेटअप बिटअप आपल्या गाडीतला तो पहिल्यावाला काढलेला आहे लाईटीचा, नाही तर तुम्हाला मस्त क्लॅरिटी चांगली दिसली असती. पण काय नाही, आपल्याला सवय आहे. आपण गावाकडे घरामध्ये दिव्याखाली बसून आपण अभ्यास करणारी माणसं, दिव्याखाली बसून आपण जेवणारी माणसं, त्याला एवढी लाईट तरी काय म्हणजे भरपूर झाली, त्यामुळे समजून घ्या. ठीक आहे, तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन लोक जर असतील कोणी गाडी घ्यायच्या नादामध्ये, तर त्यांनी हा ब्लॉग नक्की बघा आणि कमेंट करा. नाहीतर आपलं डायरेक्ट येताल गाडी घेताल आणि येताल पोटर करत, असं करू नका. जरा दम घ्या, होईल तुमचं चांगलं. पोटरमध्ये गाड्या घेतील, असं नाही की कायमचं बंद करणार आहेत, घेणार ते का त्याला टाईम आहे, तोपर्यंत तुम्हाला दम निघाला पाहिजे त्याच्यासाठी, बाकी काय नाही.